सपकाळे सर आहेत आणि सपकाळे सर हे तुम्हाला वेळेचं महत्त्व या ठिकाणी कथन करते. सर्व विद्यार्थी मित्र थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं. आपण काय होतं, आपण वर्गात येतो नाही येतो या गोष्टी वेगळ्या आहेत, पण परीक्षेला वेळेवर येणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, 10 वाजता पेपर सुरू होणार ना, मग 9:45ला येतो, 10ला येतो, 10:15ला येतो. अनेक वेळा काय झालेलं आहे, विद्यार्थी वेळेवर हजर नाहीत किंवा त्यांना माहीतच नाही आज पेपर आहे, म्हणजे टाईम टेबलसुद्धा ते बघत नाहीत. असे विद्यार्थी आहेत, त्यांना फोन करून त्यांच्या पालकांना सांगून परीक्षा केंद्रावर आपण अर्ध्या तासाच्या आत हजर केलेले आहेत, कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त उशीर चालत नव्हता. आता तो पण नाही. या वर्षापासून तुम्हाला 1 मिनिटसुद्धा उशीर चालणार नाही, इतकी सक्त ताकीद बोर्डाने दिलेली आणि नियमावलीत टाकलेली आहे. त्यामुळे 1 मिनिटसुद्धा उशीर तुम्ही करता कामा नये. तुम्ही यायचं आहे 10 वाजताच गेटजवळ. गेटजवळ आले की तुमचे हळूहळू तपासणी होईल. तपासणी काय होईल, तुमच्या खिशात काही चिटोरा कागद आहे का, म्हणजे तुमचं हॉल तिकीट, पेन, पेन्सिल, फुटपट्टी, पॅड एवढं सोडून, रायटिंग पॅड एवढं सोडून बाकी तुमच्याकडे काही असता कामा नाही. काहीच नाही म्हणजे कसं काय करायचं सर, डोकं तर आणावं लागेल ना. डोकं आणायचं. डोकं म्हणजे आपली बुद्धिमत्ता सोबत आणायची. आता परीक्षा दिवसेंदिवस अति कठीण होत आलेले आहे असं तुम्हाला वाटतं, पण आम्ही ज्या काळात शिकलो त्या काळामध्ये इतकी कठीण परीक्षा होती की बोर्डाच्या परीक्षेला बसलं, इथे बसलेलं आहे, मी बसलेला आहे, इथे दुसरा बसला आहे, तिसरा बसलेला आहे, सगळं वर्ग पूर्ण भरलेला आहे 24 विद्यार्थी संख्येचा. तेव्हा 25 असायचं हॉलमध्ये, आता 24 असतात. तर काय व्हायचं, नुसतं असं जरी मागे पाहण्याचा प्रयत्न केला तर सुपरवायझर येऊन फाट दिवशी कान ठेवायचे. माझे वडील शिक्षक होते, माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्या कानफडीत आणलेली, लक्षात घ्या. मुलगा आहे का पुतण्या आहे का कोण आहे काही घेणं नाही, परीक्षा आहे परीक्षा, ही परीक्षाच होणार. अशा पद्धतीनं आमच्या काळात परीक्षा होते. गेल्या 10-20 वर्षात थोडंसं वातावरण गढूळ झालेलं होतं, आता ते पुन्हा निवळत आहे. चांगल्या पद्धतीनं आता आपण परीक्षा देऊया. म्हणजे काय होतं आहे की कॉपीचा विषय जेव्हा येतो, हा कॉपीचा विषय आपलं डोकं सडवतो, आपला मेंदू सडवतो. हे कॉपी चालते रे, काय अभ्यास करतो, अरे कॉपी चालते की नाही चालते हा विषय नाही, आपण अभ्यास काय करतो आणि का करतो हे महत्त्वाचं आहे. आपण अभ्यास करतो आपलं आयुष्य सुधारवण्यासाठी, आपलं भवितव्य सुधारवण्यासाठी, आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. लहान किंवा मोठे बहीण भाऊ असतील, यांचे आपल्याविषयी काही स्वप्न असतील आणि आपले स्वतःचे स्वप्न असतील. या सगळ्या गोष्टीसाठी आपण अभ्यास करतो. आणि अभ्यास 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 म्हणजे नुसतं पुस्तक समोर धरून वाचणं हा अभ्यास नाही आहे. ते तुम्ही पुस्तक 10 वेळा वाचलं तरी त्याला काही अर्थ नाही, तुम्ही 2च वेळा वाचा, पण तो मतितार्थ त्यातलं समजून घ्या की आपण काय अभ्यास करतोय, नेमकं काय याच्यातून निष्पन्न होत आहे हे महत्त्वाचं असतं. आणि त्यानुसार परीक्षेला हजर व्हा. केव्हा हजर व्हा, 10 वाजताच हजर व्हा. तुमची सरळ सरळ म्हणजे सांगायचं तर झडती घेतली जाईल. झडती घेतल्यानंतर काय होईल, तुम्हाला वर्गाकडे पाठवलं जाईल. कोणीही पालकांना, कोणते नातेवाईक मित्र असे असतील ते सगळं बाहेर ठेवून द्या, घरचे विचार बाहेर ठेवून द्या, परीक्षेला या आणि परीक्षेत उत्तरपत्रिका आपण व्यवस्थितपणे लिहा. सरांनी सांगितलं तुम्हाला की प्रश्नपत्रिका अशी असेल, असं करायचं. आणि त्याचबरोबर सांगितलं की सुंदर आणि सुवाच्य अक्षर असलं पाहिजे. आता मला नाही वाटत सगळ्यांचं सुंदर अक्षर असेल, माझंही नाही सुंदर, पण सुवाच्य असलं पाहिजे, म्हणजे ते वाचता आलं पाहिजे. कोणाला, आपल्याला स्वतःला पण आणि जो उत्तरपत्रिका तपासणार आहे त्याला पण वाचता आलं पाहिजे. आता काही माणसे काय करतात की ही उत्तरपत्रिका आहे, समजा इथे समाज दिलेला आहे, वरचा भाग तो मोकळाच असतो, समाज दिलेला आहे, इथे कोरे इथे न देऊ, इथे चौकटीत प्रश्न क्रमांक दिलेला असतो. आणि हा प्रश्न क्रमांक जो तुम्ही प्रश्न लिहिताय त्याच्यासाठीच आहे. आपण काय करतो बऱ्याचदा, हा इथे लिहिला प्रश्न क्रमांक 1, मग त्याच्या खाली अ ब क ड जो जेवढ्या असतील तेवढ्या पद्धतीने आपण सुव्यवस्थित लिहून काढायचं आहे. आपल्याला वाटलं
की नंतरचा जो भाग आहे एखादा आपल्याला आठवणार आहे नंतर किंवा आपण विचार करतोय, थोडी जागा सोडून ठेवायची. त्यानंतर दुसरा विषय येतो की पुढचा प्रश्न कुठे लिहायचा. तर कधीही पुढचा प्रश्न हा नवीन पानावरच घ्यायचा. पुढचा प्रश्न हा नवीन पानावरच घ्यायचा. आणि नवीन पानावर घेतल्यामुळे काय होतं की आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपला प्रभाव दिसून येतो. त्यामुळे तो तपासणारा चिडचिड करत नाही, हे काय घाणलेलं आहे, चला 2च्या ऐवजी 1च मार्क द्या, असं होऊ शकतं. कारण ते माणसाचं मन आहे, ते यंत्र नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण सुव्यवस्थितपणे उत्तरं लिहिली पाहिजेत. हा घटक महत्त्वाचा. शक्य झाला तर क्रमानंच लिहा, मग 1 2 3 4 अशा पद्धतीनं. नसेल आठवत सुचत तर नंतर घेतलं तरी चालू शकतो, त्याला कंपल्शन नाही. पण या पद्धतीनं हे असलं पाहिजे. त्यानंतर वर्गात तुम्ही बसलात, म्हणजे परीक्षागृहात तुम्ही बसलात, तुम्हाला उत्तरपत्रिका दिलेली आहे आणि या उत्तरपत्रिकेवर तुमचं सगळं जे लेखन आहे, काय सीट नंबर असेल म्हणजे बैठक क्रमांक अंकात आणि अक्षरात, हा व्यवस्थितपणे त्याला बारकोड स्टिकर लावलं जाणं हे व्यवस्थितपणे. कधी कधी आमच्याकडूनही चुका होतात, बारकोड स्टिकर उलटा लावला जातो. उलटा म्हणजे कसा, बारकोड बाहेर असतो आणि नंबर इकडे असतो, पण बारकोड इकडे जातो आणि नंबर बाहेर जातो, कदाचित होऊ शकतं. ते तुम्ही पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून द्या, सर हे चुकलं बरं, म्हणजे त्याच्यावर उपाय शोधता येतो आपल्याला. ते झाल्यानंतर तुमचं सगळं लिखाण उत्तरपत्रिकेवरचं बाह्य पृष्ठावरचं आटोपलं की तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळते. आता इथे महत्त्वाचा भाग सुरू होतो. मग काय प्रश्नपत्रिका लिहायचं आहे तर सर, हो लिहायचं आहे ना, पण ती प्रश्नपत्रिका 5 मिनिटे देऊन तुम्ही सुव्यवस्थितपणे वाचून काढा. कुठे सुसंगतपणा आढळतो. बऱ्याचदा असं घडतं की आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दुसऱ्या कोणत्यातरी प्रश्नाचं उत्तर लपलेलं असतं. आपल्या प्रश्नपत्रिकेत दुसऱ्या कोणत्यातरी प्रश्नाचं उत्तर लपलेलं असतं आणि आपण प्रश्नपत्रिका ती जर वाचली तर आपल्याला लक्षात येतं की अरे इथे याचं उत्तर आहे बरं का, संदर्भ. मग तो आपण डोक्यात ठेवायचा आणि लगेच येत असेल समोर, लगेच लिहून मोकळं व्हायचं. त्याचबरोबर एक घटक असा असतो की प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला अ आहे, रिकाम्या जागा भरा. मग आपण टाकतो प्रश्न क्रमांक आणि उत्तर लिहितो खाली. फक्त रिकाम्या जागेतलं उत्तर लिहितो, तसं नाही करायचं. तो प्रश्नाचा भाग पूर्ण लिहायचा, त्याच्यातली रिकामी जागा जी आहे ती पूर्ण वाक्यात असली पाहिजे, त्याला अंडरलाईन केली पाहिजे, तरच तुम्हाला पूर्ण 1 मार्क मिळतो, अन्यथा अर्धा मार्क मिळतो. बोर्डाचे नियम येते. चुकीची जोडी दुरुस्त करा. कोणती जोडी चुकीची आहे तेवढी बघायची आपण, त्याच्यासमोरचा शब्द लिहायचा, कट मारायचा आणि खाली दुसरा शब्द लिहायचा. राज्यशास्त्रात आहे, दुसरे विषय आहे की नाही मला सांगता येत नाही. नंतर प्रश्न येतो की वाक्य पूर्ण करा. मग एक वाक्य दिलेलं असतं, त्याच्या खाली 3 पर्याय वाक्य दिलेले असतात, ते पूर्ण, ते सुद्धा पूर्ण वाक्यात आलं पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. बरं, एखाद्या ठिकाणी पूर्ण वाक्यात उत्तर लिहा म्हटलेलं असतं आणि मुलांनी फक्त शब्दच तेवढा लिहिला तर मग त्या ठिकाणी काय होतं, त्याला मार्क मिळतो पण तुमचा पुढच्या उत्तरपत्रिकेवर परिणाम होतो. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं आवश्यक आहे. परिणाम होतो म्हणजे दुष्परिणाम होतो. तपासणाऱ्याला चिडचिड होते, तो काय करतो, अरे हा अर्धवट दिसतो बरं का, टाकायला जमते मार्क पास होण्यापुरते, किंवा जाऊ दे नापास झाला तर, असं होऊ शकतं. बरं, दुसरी शंका मी मुलांच्या वतीनं विचारतो. असं जोड्या लावा आहे किंवा गाळलेली जागा आहे. गाळलेल्या जागामध्ये मी लिहिलं, एक उत्तर लिहिलं आणि ते उत्तर चुकलेलं आहे, आणि परत दुसऱ्या वेळेस परत पुढच्या पानावर मी लिहिलं तेच उत्तर आणि ते उत्तर बरोबर आहे. हां, आता बघा सरांनी, म्हणजे लक्षात आलंय का तुमच्या मला काय म्हणायचं? आता सरांनी, पहिलं उत्तर मी लिहिलं ते चुकलं, दुसऱ्यांदा लिहिलं ते बरोबर आहे, तर मग काय होणार? हां, आता सरांनी अगदी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासाठी मला सांगितलेलं आहे. बघा, जोड्या लावा जो असणार प्रश्न, त्याच्यात कमीत कमी 3 किंवा 5 जोड्या असतात. तुम्ही प्रश्न दुसरा जोड्या लावा, उदाहरणार्थ सांगतो, याच्यात आहे असं नाही. मग तुम्ही त्या जोड्या लावायचं, जो एक भाग तर इकडे असतोच, दुसरा भाग उत्तर लिहायचा असतो. मग तुम्हाला काय वाटतं, एखादं चुकलेलं आहे, आपण खोडतो आणि ती ते बाजूला लिहून टाकतो, ते चालतं. पण तुम्ही इकडे लिहिलेलं आहे पुन्हा तसं दुसरा ठिकाणी तोच भाग लिहित आहे, त्यातला सुरुवातीला जो आलेला असेल तो तपासला जातो आणि मागच्या भागाला
तिथे लाल त्रिकोण मारला जातो आणि तो रद्द होतो. म्हणजे मार्क्स मिळत नाहीत. त्याचे मार्क मिळत नाही. जे पहिल्या भागात तुम्ही लिहिलेले आहे सेम त्याच्यातलं जे बरोबर आहे त्याचे मार्क तुम्हाला मिळतात. म्हणजे पहिलं जे लिहिलेलं असेल ते बरोबर असेल तर मार्क्स मिळणार, ते चूक असेल तर चुकणार. पुन्हा तुम्ही ते कट करून वेगळ्या पानावरती लिहिलं तर त्याचे मार्क्स मिळत नाहीत ना. नाही, कदाचित स्वीकारलं जात एखादा नाही. व्यक्ती जातं का नाही? ऐका ना, म्हणजे जे जास्त मार्क असतील ते स्वीकारतात. सांगतोय ना मी त्याचा पर्याय. रिकाम्या जागा ऑब्जेक्टिव्हला विचारतोय. ऑब्जेक्टिव्ह सांगतोय ना मी ते. आता हे एक तुम्हाला पार्ट मी सांगितला. दुसरा पार्ट असा आहे त्यातला, आता ते प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा प्रश्न आहे. एखादा स्ट्रिक्ट ठेवतो, एखादा फ्री ठेवतो. आता बोर्डाकडून काय आदेश येतात आणखी ते वेळोवेळी फॉलो करावं लागतात आम्हाला. आणि मी त्यानुसार एखाद्या वेळेस तो समजा जोड्या लावायचा आहे तर तो कमी मार्काचा असेल आणि दुसऱ्या ठिकाणी जास्त मार्काचा असेल, तो सुपरवायझर मग एखाद्या वेळेस तो परीक्षा आपण सुपरवायझर आणि परीक्षक हा तिकडचे इकडचे मागचे मार्क जास्त असतील तर इकडे घेतो.